केमिस्ट्रीचा काही अभ्यास झालेला नाहीये. केमिस्ट्रीची खूप भीती वाटते. माझं डोकं दुखतंय आणि मला झोप सुद्धा आज लागणार नाहीये. या गोष्टीमुळं एकतर केमिस्ट्रीची भीती तर अजून वाढणार आहे. त्याचबरोबर फिजिक्सचं नुकसान होतंय. मी हा व्हिडिओ आता अपलोड करण्याचं हेच कारण आहे. कमेंट्स बघतोय. हां, तुमचे WhatsAppचे मेसेज बघतोय मी. तुमच्या मनातलं मी ओळखतोय, की फिजिक्स करायला घेतलाय, तर तुमची स्ट्रॅटेजी आम्ही फॉलो करतो. आम्हाला फिजिक्सच करायचंय. पण राहून मनात हा विचार येतोय, की केमिस्ट्रीचं काय? माझं ऑर्गॅनिक तेवढं वीक आहे. 2 दिवसात ऑर्गॅनिक करू का? नाही, नाही आणि नाही. मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत फिजिक्सचा पेपर होणार नाहीये बोर्डचा 16 तारखेचा, तोपर्यंत केमिस्ट्री करायचं नाहीये. सर नाही आम्हाला भीती वाटते. परत-परत तेच, परत-परत तेच. मग मी तुम्हाला सांगतो, अरे बाळांनो, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणजे थांबा, हे मराठीचा अर्थच बदलतो. परवाच्या व्हिडिओला मी काय बोललो माहितीये का? की तुम्ही मला फॉलो करताय. नक्कीच तुम्हाला पेपर चांगला गेला असेल. तर मी तुम्हाला सांगतो, एक स्टुडंट आहे, त्याचं नाव नाही सांगत मी, त्याला चॅनलमधून हाईड केलंय. त्यानं इतका तो नाराज झाला, तो माझ्यावर एवढा चिडला. त्याचं म्हणणं काय होतं माहितीये का? "सर तुम्हाला फॉलो केलं तरच पेपर सोपा जातो का? मी नाही तुम्हाला फॉलो करत. मला अरे मराठी भाषा आहे. समजून घ्या. मला म्हणायचं होतं, तुम्ही आता ऐकताय ना माझं, म्हणजे तुम्हाला पेपर सोपाच जाईल, असं मला म्हणायचं होतं. म्हणजे मलाच ऐकताय म्हणून पेपर सोपा असं नाहीये. त्यामुळे समजून घ्या बरं का. आता पण मला बोलताना जे काय बोलायचं ते तुम्ही समजून घ्या. ऐका आता. फिजिक्सचा पेपर झाल्यानंतर 16 तारखेला मी क्लिअरली तुम्हाला सांगतो, की 16 तारखेलाच संध्याकाळपर्यंत तुमचा 50 ते 60 मार्काचा अभ्यास मी करून घेणार आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो फिजिक्सला सुट्टी होती म्हणून आपण टॉपिक वाईज करतोय. केमिस्ट्रीला मी टॉपिक वाईज करून देणार नाही तुम्हाला. तुम्हाला डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशन्स याला मी 4 डीज म्हणूया आपण. हे जे पार्ट आहेत ना, ते 2 ते 3 तासात करायचे आहेत. ओके. आता ऐका ना. डेरिव्हेशनचा व्हिडिओ तुम्हाला व्हिजन बॅचमध्ये फ्री दिलाय. व्हिजन बॅच मधल्या संघर्ष बॅचच्या फोल्डरमध्ये जाऊन, केमिस्ट्रीच्या फोल्डरमध्ये जाऊन पहिला व्हिडिओ तुम्हाला दिसेल. ओके. नाही तुम्हाला सापडत तर मला कॉल करा. ओके. पण हे कधी रे बाळांनो? 16 तारखेला बरं का रे, आत्ता नाही रे. बरं हे करण्यासाठी मी सिरीज सांगतो. तुम्ही डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश केलंय अगोदर. हे वेळ नाही लागत तुम्हाला. जास्त वेळ लागत नाही. हार्डली 2 तास खूप झाले. त्यानंतर लॉज करायचे आहेत. अरे 1 तास लय झाला. केमिस्ट्रीमध्ये काय 25 लॉ नाहीयेत, कमी आहेत. हे एवढं सगळं केलं, तुम्ही 3 वाजता बसाल, 3:30-4 वाजता अभ्यासाला बसाल. 7 वाजेपर्यंत हे कव्हर होतं रे बाळांनो. 8 वाजेपर्यंत होईल म्हणूया आपण. बरं 8 वाजेपर्यंत हे कव्हर केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो याच्या पुढे इथंच तुमचं 20-30 मार्काची तयारी होते. खूप चांगली तयारी होते. जेवल्यानंतर मी तुम्हाला सांगतो एनॉमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, एनॉमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन, ओके, इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर, मॅग्नेटिक मोमेंट, कलर, त्याच्यानंतर युजेस, लिगँड्स, त्याचे टाइप, आयसोमर्स आयसोमर्स आहेत कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कॉम्प्लेक्स, कॅटॉनिक, एनोइक, न्यूट्रल कॉम्प्लेक्स, न्यूट्रल लिगँड कुठला आहे, असे इतके सोपे प्रश्न तुम्हाला देणार आहे. पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री, बायोमॉलिक्यूल मधल्या ग्लुकोजचे रिएक्शन्स हे झोपेपर्यंत करायचं आपल्याला. ओके. ते जर केलं तर ते 20 प्लस आणि हे 30 ते 20 प्लस इथंच 50 मार्काची तयारी होते तुमची. होय. एवढी तयारी केल्यानंतर तुम्ही झोपा. सकाळी 17 तारखेला उठा, लवकर उठा आणि 17 तारखेला मग तुम्ही काय करायचंय, की अजून मी तुम्हाला देणार आय-एम-पी क्वेशन. होय, मी दिलंय तेवढंच करायचंय आणि 17 तारखेला दुपारी मी तुम्हाला सांगतो 1 किंवा 2 मॅक्सिमम तुम्हाला सिलेबस कव्हर झालेला दिसेल. मी तुम्हाला सांगेन, की 2 ते 1 तासाचा ब्रेक घ्या. नाहीतर 2 तासाचा ब्रेक पण चालेल. पण 4 वाजल्यानंतर मला तुमच्याकडून पुन्हा रिव्हिजन करून घ्यायचंय. मी तुम्हाला सांगतो 16 तारखेला तुम्ही घरी यायच्या आत माझा व्हिडिओ अपलोड असेल. तुम्हाला स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. 7 वाजता दुसरा व्हिडिओ अपलोड असेल. झोपेपर्यंतची स्ट्रॅटेजी देणार आहे. सकाळी उठल्यावर ठीक आहे 5 वाजता व्हिडिओ अपलोड करतो 17 तारखेला मी. सगळी दिवसभराची स्ट्रॅटेजी तुम्हाला देतो. रिव्हिजनची स्ट्रॅटेजी पण देतो. मग कशाला काळजी करताय आता? कशाला तुम्हाला केमिस्ट्रीची भीती वाटते? का केमिस्ट्रीची भीती बाळगू नका रे आणि त्याचा मनावर इफेक्ट होऊन देऊ नका. फिजिक्स मला सोपं पाहिजे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय? हां, सांगतो. 11, 12, 13, 14, 15, 16 तारखेला फिजिक्स आहे. मी तुम्हाला सांगतो, आज 11 तारीख आहे. रात्रभर जागून अभ्यास करा. 12 हे रात्रभर म्हणजे ऐका पुन्हा मराठी भाषा आहे. झोपायचं आहे बरं का बाळांनो, पण जास्त अभ्यास करा. 12 तारखेला सुद्धा जास्त अभ्यास करायचा आहे, पण इथंच सगळं फिनिश करायचंय. ओके. जास्तीत जास्त 1 दिवस एक्स्ट्रा देतो तुम्हाला 13 तारीख. चला 13 तारखेला पण केला जागून अभ्यास. पण 14 तारखेला 9, 9:30 वाजता झोपायचंय. 14 तारखेला
13 तारखेला दुपारपासून 14 तारखेला रिव्हिजन करायचे टफ क्वेश्चनची म्हणूया आपण आणि 15 तारखेला एक फायनल रिव्हिजन कॉन्फिडेंटली इथं आपण रिव्हिजन करून झोपणार आहे लवकर. झोप पूर्ण होणार आहे आपली आणि 16 तारखेला आपण बिलकुल एक्झामला गेल्यानंतर फ्रेश असणार आहे. एक्झामवरून आल्यावर फ्रेश असणार आहे आणि मग केमिस्ट्रीचं होणार आहे. तर तुम्ही माझं नाही ऐकलं. तुम्ही बाकीचं वेगळं करत बसला. इथं थकून जातात रे मुलं. खूप थकून जातात. खूप. रात्रभर जागतात फिजिक्सच्या भीतीनं. मग फिजिक्सचा पेपर पण मनासारखा जात नाही. रात्रभर जागल्यामुळे 16 तारखेला सुस्ती येते. 16 तारखेचा जिथं मी 50 मार्काची तयारी तुमच्याकडे करून घेणार आहे, तिथं तुमची 10 मार्काची पण होत नाही. 17 तारखेला असं वाटतं, की आता एकच दिवस उरला, कधी व्हायचं माझं? त्या भीतीनंच होत नाही. भीती, भीती, भीती. त्या भीतीतून पहिला बाहेर पडा. आज फिजिक्सचा अभ्यास, उद्या परवा फिजिक्सचा अभ्यास परफेक्ट करा. पुढचे 2 दिवस रिव्हिजन करा. त्यावेळेस प्रॉपर रिव्हिजन करा. रेस्ट चांगली व्हायला पाहिजे पेपरच्या 2 दिवस अगोदर आणि किती वेळा सांगतोय, ही बोर्डची एक्झाम आहे. सीईटी नाहीये. एवढा तणाव घेऊ नका. तुमचा मनासारखा स्कोर होतोय. 30-40 जर अटेम्प्ट होत असेल, तर दी बेस्ट स्कोर आहे लक्षात घ्या. आणि 20-25 चा अटेम्प्ट असला तरी चांगला स्कोर आहे. पण एमसीक्यू सोडून हे पण सांगतोय बरं का. एमसीक्यू 10 मार्काचा काउंट करू नका. सिम्बॉल तुम्हाला कळाला असेल लक्षात घ्या. त्यात कसं आहे तुम्हाला मी सांगतो क्लिअरली. मला कोणतरी एमसीक्यू सांगेल, कोणतरी व्हीएससीची उत्तरं देईल, मी आरामात पास होईन. हे जर तुमचं टार्गेट असेल, तर सोडून द्या सगळं लक्षात घ्या. कष्टानं प्रामाणिकपणे मार्क मिळवा. ऑल द बेस्ट.